पुढची बातमी बघूयात। ईडीचं नाव फक्त राजकीय वर्तुळातच भीती निर्माण करत नाही, तर आता बॉलिवूडमध्ये ईडीची पीडा पाहायला मिळते। जॅकलिन फर्नांडिस यापूर्वीच ईडीच्या रडारवरती आली होती। तिने आता कोर्टात धाव घेतली आहे। तर किंग खान शाहरुखच्या घरावर सुद्धा ईडीने ठकठक केली आहे। बघूयात काय आहे हे बॉलिवूडचं ईडी कनेक्शन। कोट्यवधी सिनेरसिकांच्या स्वप्नाची दुनिया असलेली बॉलिवूड नगरी, या नगरीचं आणि कॉन्ट्रोवर्सीचं जणू काही जवळचंच नातं आहे। त्यामुळे ही मालिका थांबण्याऐवजी त्यात नवीन काय कानावर पडेल याची उत्सुकता अनेकांना असते। आता या मालिकेत शाहरुख खानची बायको गौरी आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या मागे लागलेला ईडीचा फेरा चर्चेत आलाय। बॉलिवूडचा किंग खानच्या घरी ईडीची नोटीस येऊन धडकली आहे, पण ही नोटीस शाहरुखला नव्हे तर त्याची पत्नी गौरी खानला आली आहे। एका घोटाळेबाज कंपनीचं प्रमोशन केल्याप्रकरणी ही नोटीस आलेली आहे। तिला या प्रकरणात हजर न राहता वकिलामार्फत म्हणणं मांडण्याची संधी आहे, पण जर त्यावर ईडीचं समाधान झालं नाही तर तिला स्वतः हजर व्हावं लागणार आहे। 2015 साली गौरीला तुलसियानी ग्रुपची ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलं होतं। त्यावेळी झालेल्या करारातील अटी शर्ती आणि त्या बदल्यात गौरीशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी आता ईडी करणार आहे। जशवंत शहा या तक्रारदारांनी लखनौच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्या विरोधात तक्रार केली होती। गौरीने केलेल्या जाहिरात पाहून त्यांनी तब्बल 85 लाख रुपयाचा फ्लॅट खरेदी केला, पण अद्यापही त्यांना ना फ्लॅटचा ताबा देण्यात आलाय ना पैशांचा परतावा करण्यात आलाय। फक्त शहा यांचीच फसवणूक झाली असं नाही, तर अशा अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाली। बनवलेल्या फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर 3 फ्लॅट्सची जप्ती रेराकडून करण्यात आली। प्रकल्प उभा करण्यासाठी जागा नसतानाही विविध स्कीम्सच्या केलेल्या जाहिरातींना गुंतवणूकदार भुलले। इतकंच नाही तर बनावट कागदपत्र सादर करून त्यांनी बँकेला सुद्धा 4.5 कोटीहून अधिक रकमेचा गंडा घातलाय। त्यामुळे या प्रकरणातील विविध गुन्ह्यांची चौकशी करत असलेल्या ईडीच्या रडारवर संचालक, प्रवर्तक आणि हप्ता देणाऱ्या व्यक्ती आलेल्या आहेत। गौरी आता या नोटिशीला काय उत्तर देतेय? तिला आलेल्या नोटिशीमुळे किंग खान अडचणीत येतोय का हे येत्या काळात स्पष्ट होईल। दुसरीकडे 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी असलेल्या जॅकलिन फर्नांडिसने दिल्ली न्यायालयात धाव घेतली। नेत्यांचा निकटवर्तीय असल्याची बतावणी करत अनेकांना गंडा घालणारा लखोबा म्हणजे सुकेश चंद्रशेखर हा मुख्य आरोपी आहे। त्याच्याकडून जॅकलिनने अनेक महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे जॅकलिनने उद्योगपती अशी ओळख करून देणाऱ्या सुकेशचा नेमका उद्योग काय होता हे ठाऊक नसल्याचं सांगत हात वर केले। सुकेशने जॅकलिनला 52 लाख रुपये किमतीचा एक अरबी घोडा गिफ्ट केला होता। 9 लाख किंमत असलेल्या 3 पर्शियन मांजरी सुद्धा तिला भेट केल्या होत्या। डायमंड सेट सारख्या महागड्या वस्तू दिल्याचंही कळतंय। इतकंच नाही तर तिच्या बहिणीला सुद्धा अशीच महागडी गिफ्ट सुकेशने दिलेली आहेत। कुटुंबियांना कोट्यवधींच्या 2 महागड्या कार दिल्याचाही आरोप होतोय। कायम विविध वाद आणि संशयाच्या भोवऱ्यात असणारी बॉलिवूड नगरी आणि प्रसिद्धीचा काटेरी मुकुट मिरवणारे सेलिब्रिटी अनेकदा चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं दिसतंय। काही काळ त्या प्रकरणाची चर्चा होते आणि ती चर्चा सुद्धा पथ्यावर पडल्यामुळे या सेलिब्रिटींची लोकप्रियता वाढते। त्यामुळे अनेकदा या सेलिब्रिटींच्या बाबतीत बातम्या पेरल्या जातात, वावड्या उठवल्या जातात। गौरी आणि जॅकलिनची ईडीकडून होणाऱ्या चौकशीत मात्र तसं दिसत नाहीये, कारण नेहमीप्रमाणे त्यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी त्यात पुढे काय होणार याची उत्सुकता आता वाढायला लागली आहे। राशिद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।